तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेल्यावर बऱ्याचदा पाहिलं असेल की लोक शिवलिंगासमोर 3 वेळा टाळ्या वाजवतात. पण का? चला तर यामागचं खरं कारण समजून घेऊया. असं म्हटलं जातं की रावणानेही महादेवांसमोर 3 टाळ्या वाजवल्या होत्या. त्यानंतर त्यांना सोन्याची लंका भेटली होती. म्हणूनच 3 टाळ्या वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. 3 वेळा टाळी वाजवणे म्हणजे आपली उपस्थिती म्हणजेच विचार, वेदना, दुःख परमेश्वरासमोर व्यक्त करणे होय. पहिली टाळी वाजवणे म्हणजे आपली उपस्थिती नोंदवणे आणि दुसऱ्या टाळीचा अर्थ असा होतो की आपल्या दुःख, वेदना त्यांच्यासमोर मांडणे आणि शेवटी हे देवा मला तुझ्या चरणापाशी जागा दे असा तिसऱ्या टाळीचा अर्थ होतो. पुराणात असंही सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णांना पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून भगवान शिवशंकराची आराधना करून त्यांच्यासमोर 3 वेळा टाळे वाजवली होती आणि संतान प्राप्तीसाठी भगवान शंकराकडे प्रार्थना केली होती. असंही म्हटलं जाते की जेव्हा रामेश्वरमध्ये शिवलिंगाची स्थापना होत होती त्याच वेळी भगवान श्रीरामांनी त्यांच्यासमोर 3 वेळा टाळ्या वाजवून भगवान शंकराकडून युद्ध जिंकण्यासाठी शुभेच्छा मागितल्या होत्या. अशा अनेक कारणांमुळे महादेवांसमोर 3 वेळा टाळ्या वाजवल्या जातात.